श्री स्वामी समर्थ. कशा आहात? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. आजचे दिवस तुमच्या चांगलं जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करणार आहे. तर आज अशा खूप छान अशा मस्त 2 रांगोळ्या दाखवलेल्या आहेत. आपण देवघरात काढू शकता किंवा मुख्य दरवाजा असेल तिथं पण तुम्ही रांगोळी काढू शकतात. रांगोळी काढणं हे शुभ मानलं जात असतो, म्हणून तुम्ही रोज आपल्या अंगणात असेल किंवा देवघरात तुम्ही रांगोळ्या काढू शकता. तर चला व्हिडिओ स्किप न करता खूप सुंदर अशा रांगोळ्या काढलेल्या आहेत. बघा, हे 4 ते 4 ठिपके आहेत. अष्टलक्ष्मी आपण अशी रांगोळी काढू शकतो. जर आपल्याला कलश वगैरे स्थापना करायची असेल या पद्धतीने अष्टलक्ष्मी रांगोळी ही देवघरात अंगणात आपण रोज काढू शकतो. फक्त 4 ते 4 ठिपके घ्यायचे. खूप सुंदर अशी रांगोळी. आपल्याला लक्ष्मीला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर या पद्धतीने आपण 4 ते 4 रांगोळी अष्टलक्ष्मी ही देवघरात वगैरे आपण काढू शकतो. अशी 4 ते 4 ठिपक्याची रांगोळी तुम्ही देवघरात काढू शकता. बघा, ही अष्टलक्ष्मी रांगोळी. कलर वगैरे बदला ना, एकदम सुंदर वाटते ही रांगोळी. आता श्रावण महिन्यात पण तुम्ही ही काढू शकतात. मंगळवारी, शुक्रवारी, गुरुवारी. कमी वेळेमध्ये होणारी ही रांगोळी आहे अष्टलक्ष्मी रांगोळी ही. हे बघा किती प्रसन्न वाटते ना रांगोळीचे कलर भरल्या गेल्यानंतर. तुम्हाला रेड भरायचं असेल, येलो, पिंक, तर तुम्ही याच्यावर कलश ठेवू शकता तुम्ही. आणि आता 3 ते 5 रांगोळी आपण काढणार आहोत. 3, 4, 5 ठिपके काढून घेतलेले. 1, 2, 3, 4. 1, 2, 3. इकडं पण त्याच पद्धतीने काढायचे. 1, 2, 3, 4. 1, 2, 3. हे शुभचिन्ह आहे. हे बघा, स्वस्तिक काढायचं आहे आपल्याला या पद्धतीने. या टिंबाला जॉईन करायचं आहे, या टिंबाला जॉईन करायचं आहे, या टिंबाला जॉईन करायचं आहे. हे बघा, हे जे उठलेले टिंब आहे यांना परत जॉईन करायचं आहे. आता इथून आपल्याला जॉईन करायचं आहे ह्या पद्धतीने हे टिंबापासून. ही पण खूप सुंदर दिसते. आपण जर देवघरात काढली तर ही रांगोळी. छोटे छोटे कमळाचे फुलं काढायचे मस्त छान. लक्ष्मीला प्रिय असतात कमळाचे फुलं.
बघा किती सिंपल रांगोळी. अजून कलर वगैरे भरला ना खूप सुंदर दिसते. वेगवेगळे रंग भरायचे आहेत. बघा आपल्या जीवनात कसे वेगवेगळे कलर असतात तसेच रांगोळीमध्ये तर आपण छान छान कलर भरले ना खूप सुंदर अशी रांगोळी वाटते. हे बघा कलर भरल्याने रांगोळीला एक वेगळाच रूप येत असतं. हे बघा रांगोळीत कलर भरल्याने एक वेगळाच लुक दिसून येतो. बघू शकता. हे बघा किती सुंदर आपली रांगोळी दिसते. हे ना तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा. बघा कमळाच्या फुलामध्ये पण आपण सुंदर असे पिंक कलर असेल हे बघा किती सुंदर अशी रांगोळी दिसते. बघितलं ना.